नागपूरमधील संघ मुख्यालयाला रेडिएशनची धमकी देण्यात आली आहे। संघ मुख्यालयात रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ टाकल्याचं निनावी पत्र समोर आलंय। नागपूर पोलीस आयुक्तांना हे निनावी पत्र पाठवण्यात आलंय। पत्रात संघाबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आलाय। डीएसएस नावाच्या संघटनेनं हे पत्र पाठवल्याची माहिती आहे। 27 एप्रिलला पोस्टानं पोलीस आयुक्तालयात हे निनावी पत्र पाठवण्यात आलं। दोसर भवन चौकाजवळ डिटोनेटर्स ठेवल्याचा डीएसएसनं दावा केलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय अधिकचे अपडेट्स या सगळ्या प्रकरणी समोर आलेत? नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय महाल येथील रेशीमबाग येथील स्मृती भवन आणि मेट्रोचे स्टेशन या ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्याचं एक निनावी पत्र नागपूर आयुक्त यांना पोहोचलेलं आहे। 27 एप्रिलला हे पत्र जे आहे ते पोस्टानं पोहोचलेलं आहे आणि त्यानंतर संपूर्ण परिसराची एटीएसच्या टीमनं तपासणी केली, परंतु त्यात काही आढळून आलेलं नाही। डीएसएस नावाच्या संघटनेकडून हे निनावी पत्र जे आहे ते नागपूर पोलीस आयुक्तांना मिळालेलं आहे। आता हा खोडसाळपणा आहे की याच्या मागे काय हेतू आहे याचा तपास एटीएस आणि नागपूर पोलीस करतायत। काही दिवसापूर्वी दोसर भवन जवळ जिलेटिन आणि काही स्फोटक आढळले होते, ते स्फोटकही आम्ही ठेवले होते अशा प्रकारचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते एटीएस आणि नागपूर पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे। कारण की जो पावडर टाकल्याचं म्हणतात तो प्रचंड विनाशकारी पावडर आहे आणि रेडिएशनची भीती आहे, त्यामुळे कुठलीही कसर जे आहे ते नागपूर पोलीस आणि एटीएसची टीम सोडत नाही। ज्या ज्या परिसराचा उल्लेख म्हणजे त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं महाल येथील मुख्यालय, रेशीमबाग, दोसर भवन आणि भाजपचं गट कार्यालय त्यासोबतच मेट्रोची जवळजवळ स्टेशनचा उल्लेख नक्कीच त्या पत्रात उल्लेख करण्यात आलेला होता। तुर्तास धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।